बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेनं 14 ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केलेल्या आहेत। 24 एप्रिल ते 25 जुलै दरम्यान या मर्यादांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। यामुळे लोकल गाड्यांचा सरासरी वेग वाढणार असून प्रवाशांना आपलं नियोजित ठिकाण वेळेवर गाठता येणार आहे। एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी एसटी डेपो भाडेपट्ट्यावर देण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। सुधारित धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 वर्षांऐवजी 49 वर्षांच्या 2 टप्प्यात मिळून 98 वर्ष करण्यात आलेला आहे। JNPA मुंबई सागरी मार्गावरील अत्याधुनिक ई-स्पीड बोट सेवा आता 15 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबरच्या मुहूर्तावर सुरू करणार असल्याचं माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीनं सांगितलेलं आहे। उरण रेल्वे मार्गावर पावणे 2 वर्षांपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्यानं JNPA मुंबई सागरी मार्गावर प्रवासी संख्या रोडावलेली आहे। घोडबंदर गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कान उघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागलेली आहे। एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा पडता कामा नये या तत्वावर शुक्रवारपासून 3 दिवस 24 तास या मार्गावर काम हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार असून लवकरच यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे। मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचं मेट्रोसोबत एकत्रीकरण केलेलं आहे। मेट्रो आणि लोकल स्थानकावर प्रवाशांची गर्दी विभाजण्यासाठी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतोय। वर्षाच्या अखेरीस किमान 4 नवीन मेट्रो रेल्वे मार्ग अंशतः सुरू होणार आहेत आणि त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रोसोबत जोडण्यासाठी लोकल स्थानकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या द्रुतगती महामार्गानं भरवीर इथे जोडण्यात येणार आहे। या 104 किलोमीटरच्या महामार्गाला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक तसंच कृषी माल थेट समुद्रामार्गे जाण्यास मदत होणार आहे। वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची चौथी मुदतवाढ संपायला अवघे 10 दिवस उरले असतानाही पुण्यामध्ये केवळ 20% वाहनांवरच या नंबर प्लेट बसवल्या गेलेल्या आहेत आणि यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार की विना HSRP नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई होणार हा प्रश्न निर्माण झालाय। दहीहंडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या उड्डाणांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे। 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान ही बंदी आदेश लागू असतील। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून स्वतःला सिद्ध करून गुणवत्ता असूनही प्रवेशाच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न दूर राहिलंय। 4 वर्षांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी खासगी महाविद्यालयांमध्ये साधारणपणे 60 ते 70 लाख रुपये तर विद्यापीठांमधील खर्च हा 1 कोटी रुपये इतका आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेनं मंगळवारी सुमारे 67,000 कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे। तिन्ही सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारनं पुन्हा एकदा बदली केलेली आहे। असंघटित कामगार आयुक्त असलेले मुंढे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे। बेरोजगारीचा मुद्दा देशभरात चिंतेचा विषय असतानाच 2015 पासून PMKVI अंतर्गत देशभरात 1.6 कोटींपेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र फक्त 24.3 लाख युवकांना नोकरी मिळाली आहे। म्हणजेच प्रशिक्षित युवकांपैकी 15% कमी जणांना रोजगार प्राप्त झालाय। कापसाचं पेरणी क्षेत्र देशात 3.35% तर राज्यात 6.12% घटलेलं आहे। त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या 8 महिन्यात 27 लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली आहे। सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारं उजनी धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटलाय। याचबरोबर उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न आता भेडसावणार नाही। धरणगावच्या पाळधी गावातील रस्त्यासाठी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं। BDO कार्यालयामध्ये 2 तास आंदोलक ठाण मांडून बसले। गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील सुसनगाव शिवारात विजेच्या खांबाचा धक्का लागून बैलाचा मृत्यू झाला आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेवर 1-2 नव्हे तर हाफ मर्डर आणि दरोड्यासारखे तब्बल 43 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 5 जिल्ह्यात गुन्हेगारीचा त्याचा काळा इतिहास आहे। नवी मुंबईतील प्रसिद्ध आय सर्जन असलेल्या डॉक्टर बाप लेकावर गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर DV पंडित आणि त्यांचा मुलगा डॉक्टर चंदन पंडित वाशी सेक्टर 10 इथल्या पंडित आय सर्जरी अँड लेझर हॉस्पिटल चालवतात। 5 रुग्णांवर त्यांनी निष्काळजीपणे डोळ्याची सर्जरी केल्याचा आरोप आहे। अहिल्यानगर तालुक्यातील देहरे येथील
बकराडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास पगारेंवर अन्यायकारक निलंबनाची कारवाई झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या कारवाईविरोधात आरपीआयनं आंदोलन केलं। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका एकत्रित होणार नसून त्या टप्प्याटप्प्यानं होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। भाजप युवा मोर्चाची आणि सोशल मीडियाची बैठक दादर येथील मुंबई भाजप कार्यालयामध्ये होणार आहे। भारतावरील टॅरिफमध्ये आगामी 24 तासात प्रचंड मोठी वाढ करण्यात येईल अशी धमकी ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा दिली। भारत चांगला व्यापार भागीदार नाहीये आणि हा देश अजूनही रशियाकडून तेल खरेदी करतोय, त्यामुळे टॅरिफमध्ये वाढ करण्यात येईल असं ट्रम्प म्हटले। प्रदेश काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसीय आत्मपरीक्षण शिबिर पार पडणार आहे। 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची पुण्यामध्ये बैठक पार पडणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस मंथन करणार आहे। महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित असतील। पुणे रेवपाटी प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं खेवलकरांविरोधात मानवी तस्करीचा गंभीर आरोप केलाय। खेवलकरांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक करून परप्रांतीय मुलींना बोलावलं होतं, तसंच ते मानवी तस्करीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप या संस्थेनं केलाय। मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली। धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला। यावेळी जरांगेंनी फेटा बांधण्यास नकार दिला। वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हस्के पाटलांचं स्वागत केलं। देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली। उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना कामाचं ठिकाण सुरक्षित वाटावं यासाठी पॉश कायद्याचं ऑडिट बंधनकारक करणारा शासन निर्णय काढावा अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे। सर्व कार्यालयांमध्ये पॉश ऑडिट बंधनकारक करावं, यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना, पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसेल आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चित्रपट प्रदर्शित करू नका अशी मागणी हिंदू महासंघानं केली आहे। चित्रपटात शिवरायांबाबत खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप करत खालिद का शिवाजी प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। मुंबईच्या लोअर परळ इथल्या कमला मिल परिसरातल्या लिव्हिंग लिक्विड्समधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलेला आहे, तर त्यांच्या उपाहारगृहांचे 2ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई बीएमसीनं केली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये पार पडला। या सोहळ्यामध्ये 60 आणि 61वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले। राज कपूर, व्ही शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कारासह लता मंगेशकर पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ गायक भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली झाली आहे। 20 वर्षात ही 24वी बदली आहे। तुकाराम मुंडेंची कार्यक्षम, धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे, तर शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंडे नेहमीच चर्चेत असतात। ओला उबरच्या धर्तीवर राज्य शासनाकडून छावा राईड ॲप आणण्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे। एसटी महामंडळाचं स्वतःचं ॲप राज्य सरकार आणणार आहे आणि या ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि बस बुक करता येणार आहे, तर वाहन घेण्यासाठी मुंबई बँक तरुणांना अर्थसहाय्य देणार असून मराठी तरुणांना रोजगारात प्राधान्य दिलं जाणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडचा मुलगा गोट्या गित्तेला केक भरवताना दिसतोय। मंत्रालयाच्या तळमजल्यावरील बाथरूमचं सिलिंग कोसळलं। सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही। कॅबिनेट बैठक असल्यानं मंत्रालयामध्ये तुफान गर्दी झाली होती आणि या दरम्यान ही घटना घडली। 34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या धीरज वाधवान याला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय। कोर्टानं स्पष्ट निर्देश दिलेत की धीरज वाधवाननं पुढील 2 आठवड्यांच्या आत शरण जावं। या प्रकरणात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप असून त्यासंबंधी चौकशी आणि कारवाई गतीनं सुरू आहे। ही कारवाई देशातील आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातंय।
पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDC परिसरात रिमोट कंट्रोलच्या मदतीनं गेल्या 2 वर्षांपासून वीज चोरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। थोडी नव्हे तर 19 लाखांची वीज चोरी महावितरणानं उघड केली आहे। महावितरणाच्या पथकानं कारवाई करत गणेश प्रोसिंग आणि औद्योगिक ग्राहकाकडून वीज चोरीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलंय। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांच्या आधार लिंकिंगचं काम सुरू आहे। मात्र तांत्रिक अडचणींमुळे लिंकिंगमध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन काम सुरू केलंय आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास नकार देण्यात आलाय। त्यामुळे शहापूर तालुक्याला पाणी दिलं तर इगतपुरी, घोटी यासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसेंनी पाणी न देण्याचा इशारा दिलाय। जळगावच्या चोपड्यामध्ये आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजलेली आहे। मात्र यंदा अवेळी आलेला पाऊस आणि नंतर पावसाचं कमी झालेलं प्रमाण यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। यामुळे सण समारंभाकडे देखील दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे चोपडा बाजारात ग्राहक नसल्यानं खरं तर मंदीचं सावट निर्माण झालंय। धुळे जिल्ह्यामध्ये गोवरचे 14 रुग्ण आढळून आलेले आहेत। हे सर्वच जण आश्रमशाळेचे विद्यार्थी असून त्यांना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। गुहागर तालुक्यामधील अंजनवेल इथल्या लोकवस्तीमध्ये गवा शिरल्यानं ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिम शहरातील महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनच्या वतीनं एकत्र येत अन्यायकारक बदल्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली। प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास 21 जुलैपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। अकोल्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी चव्हाण आणि आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यामध्ये जुन्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। पुण्यामध्ये झेड ब्रिज जवळ 5 ते 6 जणांकडून एकावर कोयत्यानं हल्ला करत 2 वाहनांची तोडफोड करण्यात आली। पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील DBJ महाविद्यालयासमोर ट्रक उलटला। ट्रकच्या वजनानं गटाराचा स्लॅब तुटल्यानं हा अपघात झाला आणि त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे। याआधी 10 पेक्षा अधिक डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळीजवळ भीषण अपघात झाला। महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव टेम्पोनं मागून धडक दिली। या अपघातात मंजुनाथ नंदीचा जागीच मृत्यू झाला असून वाहक गंभीर जखमी झालाय। अकोला जिल्ह्यातील खेकडी गावात 2 शेतकऱ्यांच्या घरांना अचानक आग लागली आणि या आगीमध्ये शेतीचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। मुंबईतील सांताक्रूज पश्चिम परिसरात भीषण अपघात झाला। रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला बाईकनं धडक दिली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान CCTV फुटेजच्या मदतीनं आरोपीला जुहूमधून अटक करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली। या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर नाका परिसरात ही घटना घडली। भारतीय दूरसंचार विभागानं देशभरातील सुमारे 4 लाख सिम कार्ड ब्लॉक केलेले आहेत। हे सिम कार्ड खोटे कागदपत्र वापरून किंवा नियमांचं उल्लंघन करून वापरले जात होते। एका व्यक्तीच्या नावे 9 पेक्षा अधिक सिम कार्ड नोंदवले गेले होते आणि किंवा त्यांची नोंदणी चुकीची असल्याचं आढळून आलंय।